नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण दुसऱ्यांदा भेटतोय, दुसरा एपिसोड आहे आपला आणि आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर होण्यासाठी रशियन विद्यापीठातील संधी या विषयावरती. मागच्या एपिसोडमध्ये आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की आपण रशियामधलं जे शिक्षण असतं त्याबद्दल डॉक्टर झालेले जे रशियामध्ये होते त्यांच्याविषयी आपण बोललो, त्यांच्या पालकांशी आपण बोललो. आज आपण बोलणार आहोत एका मुलीशी, कारण ती सुद्धा तिथूनच डॉक्टर झालेली आहे आणि मुलींसाठी या ज्या एज्युकेशनल युनिव्हर्सिटीज आहेत, मेडिकल युनिव्हर्सिटीज आहेत, ती कशा पद्धतीनं सेफ आहे आणि त्या ठिकाणी जाऊन कशा पद्धतीनं मुलीसुद्धा MBBS होत आहेत, डॉक्टर होत आहेत आणि त्या आपल्या भारतात घेऊन पुन्हा एकदा इथली जी सेवा आहे, इथल्या रुग्णांची सेवा आहे ते करत आहेत. माझ्यासोबत आज आहे डॉक्टर रेणुका मुंडलिक, ज्या स्वतः रशियामध्ये गेल्या होत्या आणि त्यांनी तिथं आपलं हे एज्युकेशन पूर्ण केलं. सध्या त्या कोविड वॉरियर म्हणून काम करतायत पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये आणि तसंच BJ मेडिकल कॉलेजमध्ये देखील त्या शिकलेल्या आहेत आणि त्यांचं हे शिक्षण जे होतं ते एकूणच कशा पद्धतीनं झालं, कशा पद्धतीनं त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या ह्या आपण त्यांच्या तोडून ऐकणार आहोत. त्याचबरोबर आम्ही आमंत्रित केलं आहे रेणुका यांच्या आई कीर्ती मुंडलिक यांनासुद्धा. त्यांच्याकडूनही आपण जाणून घेणार आहोत की मुलीचं शिक्षण पूर्ण करता करता त्यांना कशा पद्धतीनं या सगळ्याची साथ मिळाली, युनिव्हर्सिटीची साथ मिळाली. कारण रशियातली ही जी स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं आहे आणि ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तो रेणुका यांच्यासाठी आहे, पण त्याच्या आधी आपण दोघांचंही आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे दोन्ही पाहुण्यांचं स्वागत करूया. दोघांचंही या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. नमस्कार. पहिला प्रश्न डॉक्टर रेणुका तुमच्यासाठी आहे. भारतातली जी वैद्यकीय महाविद्यालय आहेत ती महाविद्यालय आणि रशियातली ही जी युनिव्हर्सिटी आहे याच्यामधला जर आपल्याला फरक सांगायचा झाला प्रेक्षकांना तर आपल्याला काय सांगता येईल? फरक कसा आपण बघायला गेलो तर ॲज सच एवढा मोठा फरक नाही आहे, बिकॉज आम्ही जो अभ्यासक्रम आहे तो आम्ही भारताचा जो आहे MBBS हा 5.5 वर्षांचा अभ्यासक्रम तो सेम आम्ही तिकडे करतो. म्हणजे इनफॅक्ट आम्ही दरवर्षी इकडूनच बुक्स घेऊन जातो. सो लाईक ॲनाटमीचं BD84 असू देत, नाहीतर फार्मेकोलॉजी असू देत, हर्षबर्न असू देत, एनी ऑफ दोज टेक्स्टबुक्स आम्ही इंडियातूनच घेऊन जातो. सो तिकडे असं आहे की बिईंग अ टोटल इंडियन फॅकल्टी देअर दे नो की त्यांना कशा प्रकारे MBBS शिकवायचं आहे जे इंडियन पद्धतीने आहे. सो मग तसं बघायला गेलं तर असा फरक होत नाही, बिकॉज फरक एवढाच आहे की आम्ही तिकडे जाऊन शिकतो इकडे शिकण्याच्या ऐवजी. सो ते सेमच पडतं. पण देर आर सम पॉईंट्स जे मी नक्कीच मेन्शन करायला मला आवडेल, जे रशियाचे थोडे प्लस पॉईंट्स आहेत जे मला वाटले आणि त्याचा मला फरक खूप जाणवला. मी इथे आता इंटर्नशिप करते आहे, मी जॉब करते आहे, तेव्हा मला जो फरक जाणवतो नॉलेजमध्ये तो मला खूप आवडला जे मी तिकडे शिकून आले त्याच्याबद्दल. सो पहिलं जे मला असं वाटलं की द अमाऊंट ऑफ स्टुडंट्स जे आमच्या क्लासमध्ये असतात, आम्ही फक्त 15 जण असतो. सो द टीचर्स जे आहेत त्यांचं प्रॉपर आमच्यावर पर्सनली लक्ष असतं. त्यांना आम्ही नावासहित माहिती असतो, आमचा प्रोग्रेस, डाऊनफॉल, मार्क्स हे सगळं त्यांना माहिती असतं. सो ते पर्सनली आमच्यावर लक्ष देतात आणि म्हणजे टोटल ओरिएंटेशन जे असतं ते खूप कमी लोकांमध्ये होतं. सो ॲज कम्पॅरेटिव्हली जर आपण असं बघितलं तर इंडियामध्ये कसं होतं की 200 लोक एकसोबत एका क्लासमध्ये असतात. सो एवढं कोणाकडे लक्ष दिलं जात असेल नाही हे म्हणजे नक्की माहिती नाही आहे. पण तिकडे हे शॉर्ट असं होतं की त्यांचं लक्ष असतं. आणि दुसरी गोष्ट अशी होते की तिकडे जो अभ्यासाचा पॅटर्न आहे तो थोडा डिफरंट आहे इंडियापेक्षा. सो डिफरंट असं आहे की वी हॅव वीकली टेस्ट तिकडे जे घेतल्या जातात. सो लाईक आज आम्ही ॲनाटमीचं सपोज एक अप्पर लिम्ब शिकलो आहे, सो वील हॅव टॉपिक अँड टेस्ट लगेच त्याच्यावरची टेस्ट असते ती आमची लगेच नेक्स्ट वीकमध्ये होते. सो वीकली ह्या टेस्ट असतात आणि ह्या टेस्टच्या ॲव्हरेजवर लाईक यू शुड हॅव मोर दॅन 70% इन ऑल ऑफ दीज टेस्ट. अँड ती जर तुम्ही मोर दॅन 70% जर तुम्ही एक तो जे लेवल आहे ते क्रॉस केलं तरच यू आर अलाउड टू सिट फॉर द मेन एक्झाम. सो मग काय तर ही थोडी एक भीती राहते स्टुडंट्समध्ये की नो वी हॅव टू क्लिअर दिस टेस्ट असं असतं. सो मग त्या भीतीने अभ्यास होतो आणि प्रत्येक टॉपिक बारकाईने शिकला जातो. असं होत नाही की एक पार्ट सोडला एक पार्ट राहिला, असं प्रत्येक बारकाईने शिकलं जातं आणि त्याचा इन्फ्लुएन्स फायनल एक्झाम्सवर पडतो आणि फायनल एक्झाम्सला पण आपले चांगले मार्क होतात. आणि देन हळूहळू वी गेन कॉन्फिडन्स, कारण MBBS हा एक खूप मोठा कोर्स आहे. सो तो कॉन्फिडेन्शियली एकदम कॉन्फिडेंटली असं कम्प्लीट करण्यामागे बऱ्याच वेळा वी लूज होप.
सो अशी जी पद्धत असते ना त्याच्यामुळे काय होतं की कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि आपण ते करत करत जातो आणि तसे आपल्याला चांगले मार्क मिळत जातात. सो तेच ह्याचा फायदा पुढे खूप होतो, एक फायनल एक्झामलाही होतो आणि आपल्या पुढच्या प्रोफेशनल लाईफमध्ये पण होतो. दुसरं म्हणजे सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप छान आहे. देर आर CCTV कॅमेराज एव्हरीवेअर अँड गार्ड्स वगैरे असतात, सगळं असतं. आणि एंट्री म्हणजे जे इन टाईम असतो हॉस्टेलचा विच इज कॉल्ड ॲज इन टाईम, तो 8 o'clock असतो. सो बिफोर 8 o'clock यू हॅव टू रीच द हॉस्टेल अँड इन केस यू गेट लेट और समथिंग दे कॉन्फिस्टिकेट युअर पास, दे आस्क यू द राईट रिझन वॉट हॅपन्ड अँड देन यू हॅव टू प्रोड्यूस, यू हॅव टू स्टँड इन फ्रंट ऑफ द डीन आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं वाय वर यू लेट अँड मेनी स्ट्रिक्ट ॲक्शन्स आर टेकन अगेन्स्ट दॅट. सो देन हे खूप चांगलं आहे की सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूने दॅट पेरेंट्स आर ऑल्सो रिलीव्ड की हां 8च्या आत आपली मुलगी आलेली आहे. आणि सकाळी म्हणजे सकाळचा टाईम पण लाईक आफ्टर 6 AM ओनली यू कॅन गो आउटसाईड. आणि दुसरं म्हणजे तिकडे जो आमचा स्टडीचं जे वातावरण आहे सगळं आहे तिथे मुली म्हणजे हे पॅराडॉक्सिकल ॲक्च्युली बट जास्त मुली आहेत तिकडे. सो आणि त्या मुली एकमेकात सगळे मिळून राहतात कारण सगळेच इंडियातून आलेले आहेत, लांबून आलेले आहेत, सगळे एकत्र राहतात. आणि असं कधीच होत नाही की देर इज सम सेफ्टी इश्यू ऑर समथिंग. देर इज ऑलवेज समवन टू लुक आफ्टर अस अँड इफ वी हॅव सम प्रॉब्लेम वी कॅन कॉल एनीवन ॲट एनी टाईम अँड एनी टाईम एनीवन इज अवेलेबल फॉर अस. सो मग असं मला कधीच असं जाणवलं नाही वॉकिंग ऑन द स्ट्रीट्स और हॉस्टेलमध्ये कॉलेजमध्ये असं कधीच मला वाटलं नाही की हा मला कुठे प्रॉब्लेम आहे किंवा मला उशीर झाला असेल तर काही अनसेफ वाटलं, कम्फर्टेबल नाही आहे, असं कधीच झालं नाही माझ्याबरोबर. बिकॉज द हॉस्टेलचे इन्फ्रास्ट्रक्चरच तसं आहे आमचं. ज्या युनिव्हर्सिटीबद्दल आता डॉक्टर रेणुका यांनी आपल्याला सांगितलं की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मुलींसाठी एक सेफगार्ड आपल्याला आहे आणि त्या संदर्भात आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. या स्मॉलेन्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचे जे कुलगुरू आहेत डॉक्टर RS काजलोव त्यांच्याशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एक छान प्रतिक्रिया आपल्याला दिली. ती प्रतिक्रिया आता आपण ऐकणार आहोत. Esteemed ladies and gentlemen, Smolensk State Medical University, which is celebrating this year 100th anniversary from its foundation, is very proud to welcome you to our campus. We have a long-term tradition of educating of foreign students. Since 2002, we have exclusive rights of recruiting students given to Cosmos Education Consultant, director of which is Dr. Iron Alok. We are very glad that around 1,500 Indian students are currently studying in our university. And also, I would like to announce that basically English language is provided to all of our students from first until 6th year of education. We have specifically devoted staff and also specifically devoted faculty of foreign students, specifically designed to meet needs of our foreign guests. Also, we are extremely proud that majority of our graduates from foreign faculties is very successfully passing screening test upon return to India. Historically, Russian Federation and India have a very long-term friendly tradition. And again, we are delighted that Indian students are choosing our university. We trying to provide the best possible conditions for study. We have specifically devoted students hostel specifically designed for needs of Indian students. We have very good sports and other activities, again trying to provide our guests with the best possible scenario to develop their classical skills in sports, education and also in different arts. Ladies and gentlemen, we are extremely proud to welcome you to our university and hope that you will choose us. See you soon. स्मॉलेन्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचे हे कुलगुरू होते ज्यांनी आपल्याला ही छान अशी प्रतिक्रिया दिली. माझा पुढचा प्रश्न कीर्ती मुंडलिक यांच्यासाठी आहे, ज्या डॉक्टर रेणुका यांच्या आई आहेत. मॅडम, बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपल्या मुलांनी आपल्या मुलींनी परदेशामध्ये जाऊन शिक्षण घ्यावं किंवा त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळतं, वैद्यकीय क्षेत्राकडे जावं, अशा खूप सारी स्वप्न आपल्या मनामध्ये असतात. पण अनेक वेळेला असं होतं ना शिक्षण जे आहे हे खूप महाग असतं, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मेडिकलमध्ये जाणं आणि तो जो काही खर्चाचा ताळमेळ असतो तो सगळ्यांना ठेवणं हे बरेच वेळेला शक्य होत नाही. पण रशियातलं जे हे सगळं शिक्षण आहे या शिक्षणाबाबतचा तुमचा अनुभव काय एक पालक म्हणून? हो, तुलनेने रशियामधलं शिक्षण हे फार स्वस्त म्हणता येईल. कारण रशियामध्ये ज्या वेळेला माझ्या मुलीला ॲडमिशन घ्यायचं म्हणजे तिला आधी पहिल्यांदा MBBS करायचं असं ठरलं त्यावेळेला मी असा विचार करत होते की आपण आधी भारतात तिचा प्रयत्न करूया. म्हणजे त्या ज्या प्रोसेस होत्या भारतामध्ये आफ्टर 12th नीट वगैरे आणि त्या सगळ्या
त्या प्रोसेस चालूच होत्या मीनवाईल. आणि सायमल्टेनियसली मी रशियाचं सुद्धा थोडासा स्टडी करत होते, कारण माझ्या एका मैत्रिणीची मुलगी रशियाला गेलेली होती. तर मला असं सारखं वाटत होतं की आपणही, म्हणजे त्यावेळेला मला असं वाटत होतं की जस्ट तिचं एक मला कौतुक वाटायचं की बघा ही मुलगी एवढ्या लांब गेली, ती हिच्या 2 वर्ष पुढे आधी गेलेली होती. त्याच्यामुळे मग मला असं कौतुक वाटायचं, म्हणून मी जस्ट मैत्रिणीला विचारायचे. तर मैत्रीण मला खूप भरभरून त्या युनिव्हर्सिटीबद्दल मला एक कुतूहलही होतं. स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, रशियातलं शिक्षण, असं मी एक विचार करायचे, तिला विचारायचे. अनाहूतपणे मी तिच्याकडून खूप माहिती घेऊन घेतली की मला मिळाली म्हणजे ती माहिती. आणि जेव्हा रेणुकाची वेळ आली आणि तिच्या प्रोसेस चालू झाल्या, त्यावेळेला ती म्हणायला लागली, म्हणजे जेव्हा असं काही दिसायला लागलं आता इंडियामध्ये जर खाजगी म्हणजे गव्हर्मेंट कॉलेज सोडले तर खाजगी कॉलेजची फी खूप आहे मेडिकलची. त्याच्यामुळे मला असं सारखं वाटायचं की हिला डोनेशन देऊन, तर मला असं खूप वाटत होतं की माझ्या मुलीला मला डोनेशन देऊन शिकवायचं नाही आहे, आणि तिची कॅपॅसिटी मला माहिती होती की ती करू शकते. तर मला असं सारखं वाटायचं. मग ज्या वेळेला इंडियातले होप्स संपले, आपल्या भारतामधले होप्स संपले, त्यावेळेला मला माझ्या मैत्रिणीकडून मी घेतलेली माहिती खूप कामाला आली. आणि मी पुन्हा मैत्रिणीकडे गेले आणि स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीबद्दल मी तिच्याकडे आणखी खोलवर चौकशी करायला सुरुवात केली. त्यावेळेला मला तिथे इतक्या जमेच्या बाजू दिसल्या की मला असं वाटलं की आता मुलीला रशियालाच पाठवायचं म्हणून. खूप छान पद्धतीची संधीही तुम्हाला त्या ठिकाणी मिळाली आणि तुमची मुलगी आज डॉक्टर होऊन तुमच्या घरी परतलेली आहे. तुमचं खरंच अभिनंदन. खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, ते विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होता एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा शिक्षणाच्या वाटा. विश्रांतीनंतर शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर होण्यासाठी रशियन विद्यापीठातल्या संधी या विषयावरती आपण चर्चा करतोय. डॉक्टर रेणुका मुंडलिक आणि त्यांची आई कीर्ती मुंडलिक आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत. डॉक्टर, तुम्हाला पुढचा जो प्रश्न आहे की रशियामध्ये डॉक्टर होण्यासाठीची जी प्रोसेस आहे ती अनेक वेळेला आपल्याला माहिती नसते, किंवा अनेक वेळेला हाईड असते म्हणा, किंवा अनेक वेळेला इथली जी मुलं जाऊ इच्छितात त्यांना त्याविषयीची कल्पना नसते. तर नेमकी ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कशी आहे? रशियामध्ये जी ॲडमिशनची प्रोसेस आहे ती सिम्पल आहे, आणि त्याच्यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन हवी आहे ती त्यांच्या साईटवर अवेलेबल असते. ती साईट आहे www.sgmu.info. आणि पुढची जी काही प्रोसेस असते की तुम्हाला जे डॉक्युमेंटेशन सबमिट वगैरे करायचे असतात, ते सगळं जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती तिकडच्या स्टुडंट्सकडे दिलेली आहे, जे तिकडे शिकून आले आहेत आणि ज्यांच्या पालकांना त्याबद्दल सगळी माहिती आहे. अशा सेंटर्सकडे ते सगळं आहे. सो तुम्ही त्यांच्याकडे जाऊन पुढची सगळी इन्फॉर्मेशन घेऊ शकता. सो ह्याचा प्लस पॉईंट असा होता की हे कोणत्याही एजंटकडे नाही आहे, कोणत्याही कंपनीकडे नाही आहे. सो तुम्हाला जो काही अनुभव त्यांनी केला तो ते त्यांच्या शब्दात तुम्हाला सांगतात, आणि जे काही असेल ते सांगतात. सो कुठेही फसवा ह्या प्रकार तिथे होत नाही. आणि त्याच्यानंतर जे आहे त्याच्यामध्ये ॲडमिशनची प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये जे क्रायटेरिया आहेत ते आहेत की 12वीमध्ये तुम्हाला 50% जास्त मार्क पाहिजे. नीट जे आहे, जी एक्झाम आहे नीट, ती क्वालिफाईड पाहिजे क्वालिफिकेशन क्रायटेरियाच्या पुढे. आणि एज आहे ते दॅट शुड बी लाईक अबव 17. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही हे केल्या की रशियाची ॲडमिशन बरीच सोपी होऊन जाते. आणि त्याच्या पुढच्या ज्या गोष्टी आहे, विजा, डॉक्युमेंटेशन वगैरे, ते सगळं कोणतंही म्हणजे आपल्याकडे काही नसतं. सो त्याच्यात असं टेन्शन कधी येत नाही की आपण आता फॉरेनला कसं जायचं, कसं करायचं, काय करायचं. सगळं जे आहे ते कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट्स म्हणून आहेत, त्यांच्या अंडर हे सगळे प्रोसेस कंप्लीट होते. सो आपल्याला कुठेही असं आपल्याकडून काही मिसप्लेस होईल किंवा काही प्रॉब्लेम होईल असं कधी होत नाही. सो फॉरेन कंट्रीला जाणं हे त्यांच्याकडून खूप जास्त सोपं झालेलं आहे आपल्यासाठी. नक्की. ज्या आत्ता कॉस्मॉसचा उल्लेख केला, कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट, या कन्सल्टंटचे जे डिरेक्टर आहेत डॉक्टर आलोक एरॉन, यांच्याशी सुद्धा आम्ही बातचीत करण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांची जी प्रतिक्रिया होती या सगळ्या संदर्भातली ती खूप महत्त्वाची होती. त्यांनी काय सांगितलंय ते आपण ऐकूया. Dear Indian students and parents, a warm namaste from Smolensk State Medical University, Smolensk, Russia. My name is Dr. Alok Eran. I am Director of Cosmos Education Consultants and Foreign Advisor to Chancellor of Smolensk State Medical University. मैं आपके साथ हिंदी में बात करना चाहूँगा. सन 2002 से स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में कॉस्मॉस एजुकेशन कंसल्टेंट्स के द्वारा इंडियन स्टूडेंट्स का एडमिशन दिया जा रहा है, और इन पिछले 18 सालों में 3000 से ज़्यादा इंडियन स्टूडेंट्स को स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में एडमिशन मिला है, और इसमें से करीब 2000 इंडियन स्टूडेंट्स यहाँ से डॉक्टर्स बनकर
निकले हैं। यहाँ से निकले हुए डॉक्टर्स, इंडियन डॉक्टर्स, पूरी दुनिया के करीब करीब सभी देशों में फैल चुके हैं और हमारा नाम रोशन कर रहे हैं। इसके अलावा यहाँ से हमारे जो ग्रेजुएट्स इंडिया गए हैं उन्होंने भी हमारा सिर गर्व से ऊपर किया है, क्योंकि जो स्क्रीनिंग टेस्ट का पासिंग परसेंटेज है स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी का, उसका कोई कंपटीशन नहीं है, क्योंकि स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी के ग्रेजुएट्स 92% पासिंग परसेंटेज दे रहे हैं फर्स्ट अटेम्प्ट में इंडिया के स्क्रीनिंग टेस्ट में। ये कंपैरेटिवली देखा जाना चाहिए। सो दूसरे जो मेडिकल यूनिवर्सिटीज हैं वहां से पास करके आने वाले स्टूडेंट्स 23-24% से ज़्यादा रिजल्ट नहीं दे पा रहे। इस साल 2020 में हमारी मेडिकल यूनिवर्सिटी के 100 साल पूरे हुए। ये मेडिकल यूनिवर्सिटी 1920 में बनी थी और इस साल 100 साल पूरा होने के उपलक्ष्य में इस साल जिन भी इंडिया के बच्चों को एडमिशन इस मेडिकल यूनिवर्सिटी में मिल रहा है उन सभी की फीस में $500 की सब्सिडी देना अनाउंस हुआ है। इसके अलावा यहाँ पर इस समय स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में इंडिया के करीब 1350 इंडियन बच्चे पढ़ रहे हैं। उनमें से कुछ 600 इंडियन बच्चियां हैं, लड़कियां हैं। स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में 3 हॉस्टल्स हैं जो सिर्फ इंडिया के बच्चों के लिए हैं। उनमें से गर्ल्स हॉस्टल अलग है, बॉयज हॉस्टल अलग है। इसके अलावा एक इंडियन मेस हमारे कैंपस में काम कर रही है जिसमें कि 3 इंडियन कुक्स काम कर रहे हैं। इसमें सिर्फ इंडियन बच्चों के लिए खाना बनता है और 2 तरह की ये मेस काम कर रही है, प्योर वेजिटेरियन मेस और नॉन वेजिटेरियन मेस। स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में पढ़ाई का ड्यूरेशन 6 साल है और सभी 6 सालों में पढ़ाई का जो मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन है वो है इंग्लिश मीडियम। मतलब सभी 6 सालों में इंग्लिश मीडियम में यहाँ पर पढ़ाई होती है। सो इंडियन स्टूडेंट्स जो इस साल 2020 में हमारे यहाँ एडमिशन लेना चाहते हैं, यू आर मोस्ट वेलकम। बट आपको एक बात का ध्यान रखना है कि स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में एडमिशन लेने के लिए आप किसी भी एजेंट्स के साथ बात नहीं करें, क्योंकि स्मॉल स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी और कॉस्मोस एजुकेशनल कंसल्टेंट्स किसी भी एजेंट को अपॉइंट नहीं करते हैं। हमारे यहाँ पर जो भी एडमिशन्स होते हैं वो सभी या तो इस समय हमारे यहाँ पर जो इंडियन स्टूडेंट्स पढ़ रहे हैं उनके रिकमेंडेशन से होते हैं, या वो ग्रेजुएट्स जो हमारे यहाँ से पढ़ करके और डॉक्टर बनकर जा चुके हैं उनके रिकमेंडेशन से होते हैं। बट इंडिया के किसी भी एजेंट्स को हम लोग अपॉइंट नहीं करते हैं। मतलब एडमिशन सिर्फ और सिर्फ कॉस्मोस एजुकेशन कंसल्टेंट्स के द्वारा और इंडिया के जो बच्चे भी यहाँ पढ़ रहे हैं या जो ग्रेजुएट्स हमारे यहाँ से निकल चुके हैं उनके रिकमेंडेशन के द्वारा ही होता है। सो इंडियन स्टूडेंट्स coming to Small State Medical University this year in 2020, you are most welcome and we are waiting for you. डॉक्टर आलोक एरॉन यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। डॉक्टर रेणुका, आता मला थोड्याशा वेगळ्या विषयासंदर्भात की तिथं हा एक डोनेशनचा जो विषय आहे हा डोनेशनचा विषय तिथं आहे का? दुसरी गोष्ट स्कॉलरशिप हा सुद्धा एक फार सपोर्ट सिस्टम होते विद्यार्थ्यांकरता, पालकांकरता। तर स्कॉलरशिपचा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे आणि आत्तापर्यंत या संस्थेनं किती विद्यार्थ्यांना डॉक्टरेटपर्यंत पोहोचवलं आहे हे सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल। काय सांगता येईल? आता ह्याच्यात एक ॲक्च्युली अभिमानाची गोष्ट आहे की 550 ते 600 मुली आजपर्यंत तिथून पासआउट झालेल्या आहेत ॲज सक्सेसफुल डॉक्टर्स आणि ते त्यांचे करिअर्स परस्यू करत आहेत इवन इन फॉरेन कंट्रीज, इवन इन इंडिया ॲज प्रॉपर डॉक्टर्स। आणि जी फीजचं आपण बोलतो की थोडे जेवढे काही फीज असतील 4 lakhs 4.5 lakhs, तर काय होतं ते रिकवर करण्याचा पुरेपूर संधी आपल्याला युनिव्हर्सिटी देते की एक स्कॉलरशिप जी आहे ती डॉक्टर आलोक एरॉन सर जे आहेत त्यांच्या आईच्या स्मृतीने त्यांनी ती स्कॉलरशिप ठेवलेली आहे। सो त्या स्कॉलरशिपमध्ये असं आहे की तुम्ही तुमची पूर्ण फीससुद्धा रिकवर करू शकता, पार्शल फीज रिकवर करू शकता। सो तुम्ही तुमचं टॅलेंट दाखवलं की तुम्हाला तेवढी स्कॉलरशिप गेन होते आणि एक प्रॉपर सपोर्ट तुम्ही करू शकता फीजबाबत। आणि
डोनेशन म्हणजे हीच सर्वात मेन गोष्ट आहे की डोनेशन हा प्रकार रशियामध्ये नाही आहे. जी काही फीज आहे ती ऑन पेपर आणि ऑन साईट दिलेली असते आणि तीच फी तशीच राहते, ती कधीच चेंज होत नाही किंवा त्याच्यामध्ये काही ॲड करा, असं करा, तसं करा, असं कधीच होत नाही. आणि सो त्या गोष्टीमुळे काय होतं की कोणावर ना आपल्यावर म्हणजे मुलांवर पण बर्डन येत नाही की आपल्या वडिलांना खूप फीज भरावी लागते आहे आणि सेम पालकांवर पण येत नाही. आणि दुसरी एक खूप छान गोष्ट म्हणजे रशियामध्ये रॅगिंग हा प्रकार बिलकुल नाही आहे, अजिबात नाही आहे. बिकॉज सगळे लोक इंडियातून आपलं घर सोडून लांब आलेले असतात, सगळे एकत्र मिळून मिसळून राहतात, कधीच कोणी कोणाला त्रास देत नाही, हेल्प करतात सगळे एकमेकांना. बरं डॉक्टर रेणुका, आत्ता याच्यातला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा येतो. भारतातून जेव्हा विद्यार्थी शिक्षणासाठी त्या ठिकाणी जातात, शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते जेव्हा भारतात परत येतात तेव्हा ती जी मेडिकल प्रॅक्टिस आहे जे ते शिकलेत ती त्यांना भारतामध्ये करता येते का किंवा त्याच्यासाठी वेगळं काही त्यांना करावं लागतं का? आणि दुसरं म्हणजे PG साठी भारतात त्यांना प्रवेश घेता येतो का? कारण हे दोन मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. हो हो नक्कीच. म्हणजे मी हा पूर्ण स्टडी करूनच गेलेले होते रशियाला जाताना की मला पुढे कसं करायचं आहे, काय करायचं यानुसार. बिकॉज ही युनिव्हर्सिटी जी आहे ती WHO रेकग्नाइज्ड आहे, MCI रेकग्नाइज्ड आहे. सो इंडियामध्ये यायचं असेल किंवा बाहेर जाऊन PG करायचं असेल कधीच त्याचा प्रॉब्लेम येत नाही. इंडियामध्ये येण्याची जी प्रोसेस आहे तर एक MCI स्क्रीनिंग म्हणून एक्झाम असते जी आपल्या डिग्रीच्या विदिन 6 मंथ्स असते आणि ती एक्झाम पास केल्यानंतर तुम्हाला जे रजिस्ट्रेशन असतं, प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन मिळतं आणि मग तुम्ही इंटर्नशिप पुढे परस्यू करू शकता आणि देन गो अहेड विथ युअर करिअर असं असतं. आणि त्या एक्झामचं एक विशेषतः मला सांगावं वाटेल की ती जी एक्झाम आहे ती जी पास केल्यानंतर आपल्यामध्ये ती ऑल इंडिया एक्झाम आहे विच इज PG लेवल. सो त्याचा अभ्यास केल्यामध्ये 80% अभ्यास PGचा कव्हर होऊन जातो. सो जेव्हा आपल्याला पुढच्या वर्षी लगेच PGची एक्झाम द्यायची असेल ना, सो त्याच्यामध्ये बर्डन येत नाही आणि ती एक्झाम खूप लवकर मुलं क्रॅक करतात. FMGची जी मुलं असतात जी ही एक्झाम देतात ते खूप लवकर PG एक्झाम्स क्रॅक करतात बिकॉज त्यांनी ही ऑलरेडी ही एक्झाम दिलेली असते. सो ती एक्झाम नॉट सो टफ बट नॉट सो इझी अशी आहे. सो ती एक्झाम एकदा क्लिअर केली की ऑल ऑफ द पाथ्स आर ओपन वेर एव्हर यू गो. ज्यांना आत्ता रशियामध्ये जायचं आहे किंवा स्मॉलेन्समध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती होती असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. तुम्हा दोघींचे खूप खूप आभार. तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.